नमस्ते, माझं नाव मानाजीराव गणपतराव भोसले, दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझ्या आजारपणासाठी म्हणून मला समजल्यानुसार मी आनंदकुंज या ठिकाणी औषधासाठी आलो. या ठिकाणी डॉक्टरांची भेट झाली. त्याने निश्चितपणानं जो आजार आहे, हात थरथरणे आणि चक्कर मारणे, हे दोन्ही आजार निश्चितपणानं बरे होतील असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी आणि माझी पत्नी दोघंजण औषधोपचारासाठी येऊन 10 दिवसासाठी म्हणून कोर्स त्यांचा जो आहे तो पूर्ण केला. आज 10 दिवसानंतर मागील अनुभव पाहता माझ्या हाताचा जो कंप होता तो कंप जवळजवळ नाहीसा झालेला आहे आणि चक्कर मारणे अगदी थोडंसं जाणवतं आहे. पण ते सुद्धा डॉक्टरने सांगितले की घरात गेल्यानंतर जी औषधं आम्ही दिलेली आहेत त्या औषधाचा वापर व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे केल्यास तुम्हाला रोगमुक्त करण्याची आमची जबाबदारी आहे, अशा पद्धतीचं सांगितलं. आम्हाला खूप आनंद झाला. आज 10 दिवसानंतर या ठिकाणून आम्ही परत गावी जाण्यासाठी निघत आहोत. त्यावेळी वाटतं आहे की आईचं माहेर सोडून परत सासरी जातोय की काय असं वाटतं आहे. कारण हा परिसर आणि ते कर्मचाऱ्यांचं योगदान, त्यांची रुग्णापोटी असलेली आत्मीयता, त्यांचं वागवण्याची पद्धत ही मनाला भावून जाते आणि आपण या ठिकाणीच राहिलो तर खूप बरं वाटेल अशा पद्धतीची भावना निर्माण झाली. आणि मी या आनंदकुंजला धन्यवाद देतो. या ठिकाणी आणखीन बरेच पेशंट या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांनासुद्धा भरोसा आहे की हा आनंदकुंजमध्ये जो साधनायुक्त जो शिबिर आहे ते शिबिर इथून पुढे सुद्धा निश्चित बरे होतील. आपण डॉक्टरना भेटल्यास आपल्या आजारावर निश्चितपणाने इलाज त्या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे. तेव्हा ज्यांना आजार जाणवतो त्याने डॉक्टरांशी संपर्क साधावा अशा पद्धतीची विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव विजयालक्ष्मी मानाजीराव भोसले, राहणार दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मी या ठिकाणी औषधोपचारासाठी मी आनंदकुंजमध्ये इथं आले. माझा या ठिकाणी डावा खांदा पूर्णपणे दुखत होता. आणखीन हात पण माझे थरथर, असं कुठली वस्तू घेतली की हात थरथर कापायचे. पण इथं आल्यापासून 10 दिवसामध्ये माझं पूर्ण एक खांदा दुखायचं माझा पूर्ण बंद झालेला आहे आणि हात पण थरथरायचे कमी झालेले आहे. या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद झाला. कारण इथले सगळे लोक, इथलं वातावरण हे सर्व बघून मला खूप आनंद झाला. मला आता असं वाटतंय की हे 10 दिवस माझे कसे गेले हेच मला समजत नाही. परत आता आपण या ठिकाणी यावं असं मला वाटतं. आणि पूर्णपणे इथं जे कोणी पेशंट येतील ते इथून पूर्णपणे बरे होऊनच जातील अशी माझी आशा आहे. मी या ठिकाणी आले, पण आता जाताना मला असं वाटतं की सासरी जाणाऱ्या मुलीला जी मनातून भावना होते त्या पद्धतीची मला आता भावना झालेली आहे. थँक्यू. नमस्कार.